सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 90. नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानंदं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्. नित्य शुद्ध आभासरहित निराकार निरंजन नित्य बोधस्वरूप चिदानंद स्वरूप परब्रह्म श्री गुरुला मी नमस्कार करतो. हाही श्लोक गुरुचे यथार्थ वर्णन पुढे चालू ठेवित आहे. गुरु न असतो, कधी होत नाही, नेहमीच सदैव त्याचे अस्तित्व चराचर भूत वर्तमान भविष्य व्यापून असते. तो होता वा तो होईल असे त्याबद्दल म्हणता येत नाही. तो आहेच आहे. गुरु शिष्य परंपरेने तो अमर होतो. इतर साक्षात्कारी जीवनमुक्तांप्रमाणे ब्रह्मलोकी प्रलयकालापर्यंत तो वास्तव्य करीत नाही, तर शिष्यरूपात या जगातच जगदुद्धाराचे कार्य करण्यास राहतो. दिव्यतेचा गुरुत्वाचा वारसा देण्यासाठी शिष्य तयार करणे, शिष्यद्वारा स्वतः प्रगट होणे हे गुरुचे कार्य असते. शिष्यात त्याचा जीव अडकलेला असतो, म्हणून त्याचा देह राहतो. नाहीतर केव्हाच गळला असता व मग उद्धाराचे कार्य झाले नसते. गुरुचा हात धरून चालणे म्हणजे साधकाने भूत व भविष्याचे विचार मनात येऊ न देता वर्तमान काळात क्षणाक्षणाने जीवन कंठणे होय. कोणत्याही क्षणी आपल्या मनात भूतकाळाचे तरी विचार चालू असतात व भविष्यकाळाचे. वर्तमान काळात आपण मनाने नसतोच, म्हणून मनावरचे विचारांचे ओझे काढून टाकण्याचा उपाय म्हणजे वर्तमान घडीचाच विचार करणे. एकेका क्षणावर ताबा ठेवणे जमू शकते. प्रत्येक क्षण सत्विचार सदाचार व गुरुस्मरणात घालवणे शक्य असते. 24 तासांची हमी कोणी देऊ शकत नाही. एक एक वीट रचून भिंत बांधली जाते. तद्वत क्षणाक्षणाने जीवन घडवावे, मग भविष्याची सोय तजवीज आपोआप होते. काळजी करायची नाही. म्हणून गुरु नित्य असतो. याचा आदेश हाच की वर्तमान काळातच फक्त राहा. झाले ते गेले, ते उकरून काढू नका. जन्माला न आलेल्याचे कोणी बारसे करीत नाही, म्हणून भविष्यकाळाचेही विचार नकोत. देह मन बुद्धीशी तादात्म्य न पावलेला म्हणून गुरुशुद्ध. गुरुसिद्धांच्याही पुढे एक अवस्था प्राप्त झालेला असे हा शुद्ध शब्द दर्शवितो. सिद्धी प्राप्त झालेले सिद्ध पुष्कळ असतात, पण ते शुद्ध असतातच असे नाही. शुद्ध हा सिद्धही असतोच. कंदील पेटवला तर प्रकाश पडतो, पण कंदिलाची पायली आड आल्याने दुसरा कंदील लावता येत नाही. पण निरांजन पणती मेणबत्ती यांच्या शुद्ध मोकळ्या ज्योतीवर दुसरी ज्योत लावता येते. कुंडलिनी जागृत करणारा गुरु शुद्ध होय, बाकीचे सिद्ध. हा अतिसूक्ष्म फरक लक्षात घेतला तर खरा गुरु ओळखता येईल. त्यातही ऊर्ध्व कुंडलिनी जागृत करणाराच शक्तिपात कुशल. दोरीवर सापाचा भास नाही झाला तर दोरीचे खरे रूप दिसते. गुरु हा जगाच्या भासापलीकडे जगदीश रूप झालेला
म्हणून आभासरहित. गुरु सर्वव्यापी म्हणून त्याला मर्यादा आकार नाही. गुरु म्हणजे केवळ औट हाताची देहधारी व्यक्ती समजू नये. विचार विकारांची काजळी नसलेला म्हणून गुरु निरंजन मायारहित. निरांजन का म्हणायचे तर वर आवरण नसल्याने निरांजनातील वात ज्योत काजळी धरीत नाही. गुरु म्हणजेच आत्मबोधरूप. गुरु आहे तेथे नित्यबोधच होणार, अज्ञान जाणार. गुरु हा ज्ञान व आनंद ह्यांची साकारित मूर्ती. ज्ञानामागोमाग त्याचा परिणाम आनंदात होणार. अज्ञान जेथे तेथे भय भीती दुःख. गुरु ह्याप्रमाणे साक्षात परब्रह्मच. असा परब्रह्म रूप गुरु नमस्कारावा. सद्गुरुनाथ महाराज की जय.